हाय, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना सोनाली या यूट्यूब चॅनलवरती तुमच्याला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आहे 1 जानेवारी. तर 1 जानेवारी निमित्ताने मी तुम्हाला आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला मागील वर्ष कसं गेलं असेल हे मला माहीत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख असतात, दुःख असतात. तर ते संपून पुन्हा नव्याने वाटचाल करायची असती. त्यासाठीच म्हणजे एक दिवस येतो तर दुसरा दिवस म्हणजे जातोही. जो दिवस उगवतो तो मावळणार तर नक्कीच आहे. तर त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात करायची असते. तर जसं आपले मागील वर्ष काहींचे सुखात गेले असतील, काहींचे दुःखात गेले असतील, बाप्पाचरणी मी हीच प्रार्थना करील की तुम्हा सगळ्यांचं जे येणारे वर्ष आहेत ते खूप छान सुखसमृद्धीने आणि तुमच्या घरामध्ये म्हणजे सुख समृद्धी नांदो अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते. तर म्हणूनच म्हटले चला आज 1 जानेवारी आहे. तर तसं तर प्रत्येकाच्या इथे सेलिब्रेशन करतात. म्हणजे 31 डिसेंबरलाच करतात बरेच जण तर सेलिब्रेशन. तर त्याचप्रमाणे जास्त करून युवा वर्ग जो आहे तो खूप हे सेलिब्रेशन करत असतो 31 म्हणून. तर काही युवक जे आहेत ते प्रत्येकजण मौज मजा करतात, बरोबर की नाही. तर मौज मजा करावी पण त्यालासुद्धा काहीतरी बंधन असतात. असं म्हणजे थोडं तरी बंधन पाळून मौज मजा ही केली पाहिजे. तर एक कविता होती, मी ती वाचली. मला ती कविता खूप आवडली आणि कुठंतरी ती कविता मनात माझ्या एक घर केलं तिने. तर मग मला पण असं वाटलं की ती कविता मी तुमच्यासोबत शेअर करावी. आणि कविता आहे छोटीशी, पण तिचं जे शेवटचं जे आहे ना ते मनात कुठंतरी विचार करायला लावतं की खरंच जे दुसरे मौज मजा करतात आणि जे तरुण असतात की ते फक्त थोडीच करतात, पण ते त्यांना किती भोगावं लागतं असं त्या कवितेत सांगितलेलं आहे. तर मी वाचली ती, मला खूप आवडली. तर चला मी पण ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि जर तुम्हाला पण जर ती कविता जर आवडली तर नक्कीच मला सांगा. तर मी तुम्हाला ती वाचून दाखवते आता कविता. तर एक मुलगा आहे आणि तो आपल्या आईला दिलेलं वचन पाळतोय. तर तो मुलगा म्हणतो, आई तू म्हणाली होतीस पार्टीला जायचं तर जा, पण पिऊ नकोस. आई खरं सांगतोय मी नाही प्यायलो, मी फक्त सॉफ्ट ड्रिंक प्यायलोय आणि ते पण सोडा असलेलं. आई खूप आग्रह केला मित्रांनी, म्हणाले पी रे पी, पण नाही प्यायचं. सगळ्यांनी चिडवलं मला, भरीच पाडलं, पण मी नाहीच ग्लासला हात लावला. मी तुला दिलेलं प्रॉमिस पाळलं न पिण्याचं. म्हणजे जो मुलगा असतो तो आपल्या आईला प्रॉमिस करतो की मी नाही पिणार आणि त्याची आई पण त्याच्याकडनं प्रॉमिस घेते की तू प्यायचे नाही. तर त्याचे मित्र वगैरे त्याला खूप आग्रह करतात आणि तरीसुद्धा तो मुलगा त्याच्या आईला दिलेलं जे वचन असतो ते पाळतो आणि तो काही ड्रिंक पित नाही. आणि पितो पण तो फक्त सॉफ्ट ड्रिंक पितो. आणि तो त्याच्या आईला सांगतो, आई कोणी काहीही म्हणो मी न पिता एन्जॉय करतो, हे तुला वाक्य माझ्या लक्षात होतं आणि मला गरज नाही वाटली नशेची. म्हणजे तो त्याच्या आईला वचन देतो, म्हणजे सॉरी त्याची आई त्याला म्हणते की न पिता सुद्धा एन्जॉय करता येतो. आणि तो मुलगा त्या दिवशी तो अनुभवतो पण की न पिता सुद्धा एन्जॉय करता येतं. आणि त्याला खरंच त्या दिवशी नशेची सुद्धा गरज वाटली नाही एन्जॉय करण्यासाठी. आई पार्टी संपत आली आहे आता, जो तो घराकडे निघालाय. खूप पिऊन टाईट झालेले माझे मित्र स्वतः ड्रायव्हिंग करत घराकडे निघाले. मीही माझ्या कारजवळ निघालोय पूर्ण शुद्धीत. मी घरी येईन धडधाकट. नशेत गाडी ठोकायण्याचा काय काही बाही होण्याचा प्रश्नच नाही. मी प्यायलो नाही तर बेभान होण्याचं पण काही कारण नाही. तर तो त्याच्या आईला फोनवरती म्हणतो की आई पार्टी संपली आहे आणि आता आम्ही सगळेजण घराकडे निघालेलो आहे. तर माझे मित्र जे आहेत ते सुद्धा खूप पिऊन टाईट झालेले आहेत. तर आणि ते पण खूप नशेत आहेत आणि ते पण स्वतःच्या घराकडे निघालेले आहेत. तर ते स्वतः त्यांची ड्रायव्हिंग करणार आहे आणि मी सुद्धा माझ्या गाडीजवळ पोहोचलो आहे. तर मी सुद्धा आता घरी येणारच आहे. तर मी तर माझ्या गाडीजवळ पोहोचलो आहे. तर मी पूर्ण शुद्धीत आहे आणि धडधाकटसुद्धा आहे. तेव्हा गाडी ठोकण्याचा किंवा काही पण होण्याचा प्रश्नच उरत नाही, कारण मी पूर्ण सावध आहे. आई मी निघालो, गाडी काढतच होतो बाहेर, पण पाहतो तर काय, समोरून एक गाडी सुसाट येताना दिसते. माझ्याजवळ अगदी जवळ येते ती माझ्या गाडीवर आदळते. आणि तेवढ्यात काय होतं,
तो मुलगा बघतो तर समोरून त्याच्या एक जोरात गाडी आलेली असती आणि ती गाडी इतकी जवळ येते, इतकी जवळ येते त्याच्या, की त्याच्या गाडीच्या म्हणजे खूप जोरात त्याच्या गाडीवरती ती गाडी आदळती आणि तो गाडीत बसलेला असतो. आई, मी पडलोय गाडी बाहेर, काहीच कळत नाहीये. अंगातून काहीतरी कारंज फुटल्यासारखं उडतंय. कोणीतरी हवालदार ओरडतोय जोराजोरात. दारू पिऊन भुंगाट गाडी चालवत होतं ती पोरं. त्यांच्या गाडीनं ठोकलं याला. मरणार हे पोरगं हकणार. म्हणजे काय होतं, ती गाडी जी असते ती जोरात येते आणि त्या मुलाच्या गाडीवरती आपटती आणि आपटल्यावर काय होतं की तो गाडी बाहेर पडतो आणि गाडी बाहेर पडल्यानंतर काय होतं, त्याच्या शरीराला पूर्ण लागलं जातं आणि त्याच्या अंगातून म्हणजे अशा कारंजा, म्हणजे आपण म्हणतो ना पाण्याचे फवारे निघतात त्याचप्रमाणे त्याच्या अंगातून रक्त बाहेर सांडायला लागतं आणि म्हणजे कारंजा उडताय त्याच्या अंगातून, म्हणजे रक्ताच्या कारंजा उडताय. आणि मग तेवढ्यात कोणीतरी हवालदार वगैरे जोरजोरात ओरडत ओरडत येतात आणि मग ते लोक काय बोलतात की कोणीतरी दारू पिऊन, म्हणजे त्यांना काय वाटतं की हा नशेत होता. कोण? जो गाडीमध्ये बसलेला होता तो हा जोरात गाडी चालवत असणार हा मुलगा. आणि त्याच्या गाडीनं म्हणजे जे बाकीचे मुलं जे होते, म्हणजे हाही पिलेला आणि तोही पिलेला, बरोबर की नाही. तर त्या मुलाने यांच्या गाडीला ठोकलं आणि त्या ठोकलेल्या मुलगा जो होता, म्हणजे हा जो मुलगा होता आता हा विनाकारण मरून जाणार असं ते म्हणतात. तर तो मुलगा म्हणतो, आई मला वेदना होत आहेत गं खूप, तू जवळ असतीस असं वाटतंय मी. मग तो मुलगा म्हणतो, मला खूप वेदना होत आहेत गं, तू जवळ असावीस असं वाटतंय. त्यावेळेस त्याची आई जवळ होती का? त्याच्या नव्हती. त्याची आई घरी होती आणि त्याची आई त्याला सांगत असेल की पार्टीला जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको. पण हा काय म्हणे, आई मी काही ड्रिंक करणार नाही, मी फक्त मुलांसोबत जातोय, एवढं त्यांनी त्याच्या आईला वचन दिलेलं होतं. आणि मग त्याला त्यावेळेस वाटत होतं, म्हणजे तो शुद्धीवरती नव्हता पण त्याला त्यावेळेस वाटत होतं की आपली आई आपल्याजवळ पाहिजे होती. आई मला का ठोकलं गं त्यांनी, रक्ताच्या थारोळ्यात पडलोय मी. जमलेत इथे सगळेजण, डॉक्टर पोलीस. ते डॉक्टर म्हणताहेत काही चान्सेस नाही, संपलंय सारं, काहीच उपाय नाही, वाचणार नाही हा. त्यावेळेस त्याला तिथं जे लोक होते ना त्याला ते दवाखान्यात घेऊन गेलेले असणार आणि त्याच्या आई पण त्याच्याजवळ नव्हती त्यावेळेस, म्हणजे घरातलं कोणीच नव्हतं आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिथं सर्वजण लोक जमलेले होते. आता लोक जमलेले, कुणी हात लावतं का आपल्याला ॲक्सिडेंट झाल्यावरती? नाही, कोणीच नाही लावत. तर त्यावेळेस तो त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि सगळे तिथे जे जमलेले लोक होते, डॉक्टर पोलीस, ते काय त्याला बघायचे आणि म्हणायचे की याचे काही चान्सेस दिसत नाही जगण्याचे, सगळं तिथं आणि म्हणजे काही उपायच दिसत नाही, हा वाचणार नाही असं ते सगळं म्हणत होते. मग तो मुलगा म्हणतो, तुझी शपथ आई, मी प्यायलो नव्हतं गं, त्या गाडीतली मुलं नशेत होती, खूप प्यायली होती, दारू पिऊन गाडी चालवत होती. मग तो मुलाचा जो म्हणजे आपण म्हणतो ना त्यावेळेस कोणतीही व्यक्ती असो, तिचं शरीर रिस्पॉन्स देत नाही पण तिचा जो आत्मा आहे ना तो बोलत असतो. पण तो बोलतो पण आपल्याला कळतं का? नाही. तो जीव काढून काढून सांगत असेल की मी नाही पेलो, मी नाही पेलो, पण ते बोललेलं आपल्याला कळत नाही. तर त्याचंही त्याचप्रमाणे होत होतं. त्याचंही आत्मा जीव काढून काढून सांगत होता का मी पेलेलो नाही, मी नशेत नव्हतो, ते मुलं पिलेले होते, ते नशेत होते आणि ते गाडी चालवत होते, असं तो जीव काढू काढून सांगत असतो. आईची शपथ घेतो, त्या आईला सांगत असतो, आई मुलं ही माझ्याच बरोबरची त्या पार्टीत होती बहुतेक, फरक इतकाच ते प्यायले आणि मी मरतोय. मी का पितात ग आई हे लोक, सगळं आयुष्य नासवतात स्वतःचं आणि दुसऱ्यांचंही. म्हणजे बघा, हा त्या पार्टीमध्ये हाही होता आणि ते पण मुलं होते, पण फरक इतकाच होता की त्या पार्टीमध्ये हा पिलेला, ते मुलं पिलेले होते आणि हा मुलं पिलेला नव्हता. पण हे जे लोक पितात ना, तर हे काय करतात, दुसऱ्यांचं आयुष्य नाचवतात. म्हणजे काय, जर हे जर मुलं जर पिले जर नसते तर हे या मुलाच्या गाडीवरती जाऊन ठोकले नसते आणि हा मुलगा मेला नसता. आई मला आता असह्य वेदना होत आहे, आतल्यात काहीतरी चिरते, कापते, कापलं जातंय, कापत जाते. म्हणजे तो मुलगा काय म्हणतो, आई आत काहीतरी चिरते, म्हणजे त्याच्या ज्या शरीराच्या ज्या
डॉक्टर लोक जे असतील ते काहीतरी करत असतील, मग त्याला ते जाणवायचं, चिरतंय, कापतंय. आई, ज्या मुलाने माझी ही अवस्था केली तो शुद्धीत येतोय आता. मी कळवळतोय आणि तो फक्त पाहतोय सुन्नपणे. म्हणजे बघा, हा मृत्यूसोबत झगडत होता आणि ज्यांनी ॲक्सिडेंट केलेला होता तो मुलगा शुद्धीवर येत होता. म्हणजे त्याला शुद्ध येत होती आणि तो फक्त शुद्धीवरती आल्यावरती फक्त काय करणार आहे, बघायचं काम करणार आहे एकदम सुन्नपणे. आणि ज्याचा ॲक्सिडेंट केलेला म्हणजे ज्याचा काहीही दोष नव्हता, जो नशेतच नव्हता, तो मात्र मृत्यूसोबत झगडत होता. आई, माझ्यासारखंच त्यालाही कुणीतरी सांगायला हवं होतं, दारू पिऊन गाडी चालवू नकोस. त्यानं ते ऐकलं असतं तर आज मी जिवंत राहिलो असतो गं. म्हणजे बघा, तो मुलगा काय म्हणतो, आई, म्हणजे ज्याप्रमाणे तू मला सांगितलं की दारू पिऊ नको, त्याचप्रमाणे त्याला पण कोणीतरी जर सांगितलं असतं की दारू पिऊ नको, तर आज मी जिवंत राहिलो असतो. आई, मला आता श्वास लागायला लागलाय, तुटायला लागलोय मी अख्खा आतल्या आत. पण तू नाही रडायचं माझ्यासाठी. मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तेव्हा तू होतीस माझ्याबरोबर, माझ्यासाठी. म्हणजे बघा, आता तो जो मुलगा आहे तो त्याच्या मृत्यूसोबत झगडतोय, तुटतोय. तर ज्यावेळेस त्याचा आत्मा बाहेर निघत असेल त्यावेळेस त्याला काय वेदना होत असतील आतमधल्या आत ते त्यालाच कळत असणार. तर त्याचा जो जीव आहे तो म्हणतो, आई, तू नाही रडायचं, कारण तू तर मला सांगितलेलंच होतं. आणि जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा त्याची आई त्याच्यासोबत होती. आणि पण मरताना मला फक्त एक शेवटचाच प्रश्न पडलाय, जर मी दारू पिऊन गाडी चालवत नव्हतो तर मग मी का मरायचं? दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा मीच का भोगायची? आई, का लोक दारू पिऊन लोक गाडी चालवतात? म्हणजे बघा, या मुलाचा काहीही दोष नव्हता तरीसुद्धा तो मरण पावला. आणि ज्याने खरोखर दारू पिलेली होती, जो नशेत होता, तो व्यवस्थित होता. म्हणजे आपली काही काही लोक म्हणजे त्यांची मज्जा, त्यांची नशा, त्यांचं एन्जॉय दुसरा कुणाचं तरी जीवन कायमचं संपवू शकतो, हा विचार त्या लोकांनी केला पाहिजे, असे या कवितेतून दर्शवलेलं आहे. तर तो जो मुलगा आहे तो त्याच्या आईचं प्रॉमिस निभावतोय. तर याचप्रमाणे प्रत्येकाने कुठंतरी काहीतरी विचार केला पाहिजे की आपण जी पण म्हणजे व्यसन हे इतकं पिन नसावी की आपल्याला शरीराला ते हॅबिट होऊन जावी, बरोबर का नाही? कोणतीही गोष्ट एक लिमिट असते, त्या लिमिटच्या बाहेर जर गेलं तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. आपल्या शरीराला तर भोगावेच लागतात, पण त्याच्यापेक्षा आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची मात्र नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.